अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का तू? बुद्धाने तुला स्वातंत्र्य दिलं, छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी तर घटनेतच तुला अधिकार दिला. त्या स्वातंत्र्यावरती मी घाला घालत नाही. बागबोरे, फक्त तुझी जबाबदारी, तुझी जिम्मेदारी याची जाणीव तुला करून देतोय. ज्या बापानं 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार आहेस का तू? आज प्रश्न आहे बघ तुला राजांच्या समोर. ए पोरे, या महाराष्ट्रातला, या देशातला रोज एक बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, आणि जिथं पोलीस स्टेशनला उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूनाशी भिजवलेली असते, आणि ओरडत ओरडत रडत रडत आंबरडा फोडत पोलिसांना सांगतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, साहेब माझी पोरगी घरीच आली नाही हो साहेब, साहेब माझी पोरगी घरी आली नाही साहेब. सगळ्या मैत्रिणींच्याकडे शोधलं, सगळ्या पाहुण्या पायांच्याकडे शोधलं साहेब, जो तो माझ्याकडे बोट दाखवतोय माझी पोरगी पळून गेली म्हणतोय, माझी पोरगी पळून गेली म्हणतोय. हे पोरीनो, हे नालायकानो, कोणतर रे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर नालायक कुत्रा हे तुझ्या आयुष्यामध्ये येतो, प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवतो, एखादं चॉकलेट काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो, एखादा ड्रेस काय देतो, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतेस, तोंडाला बांधतेस फडकं, कॉलेजला शाळेला जातो म्हणून कोणाच्या तर गाडीवर बसतेस फिरतेस काय पोरी, हे पोरी हे, आणि त्या पोरासाठी बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? प्रेमाला विरोध नाही बघ, प्रेमाला विरोध नाही, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ते प्रेम नाही पोरी. उद्या तुझ्या तोंडावर थुंकणार, तुझ्या शरीराचा उपभोग घेणार आणि तुला रस्त्यावर सोडून देणार बघ पोरी, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करणार बघ पोरी. मी तुला सांगतोय बघ, तुझा अधिकार, तुझं स्वातंत्र्य आहे पोरी. आई बापानं दाखवलं त्याच पोरावर प्रेम करा असं म्हणत नाही, पण पोरी जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ग पोरी, ते तुला सुद्धा मारणार बघ पोरी, तुझ्या तोंडावर सुद्धा थुंकणार. हे प्रेम नाही पोरी, ही वासना आहे पोरी. या वयामध्ये शिका, या वयामध्ये मोठं व्हा, या वयामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहा, म्हणून बाप तुझ्या पाठीशी उभा असतो बघ. हे दीदी शिक शिक शिक, कर्ज काढून सगळं घालतो, झाशीची राणी हो, अहिल्या आई हो, हे माझी आऊ जिजाऊ हो. पण पोरी या वयामध्ये तुम्ही काय करताय ग? हे कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो आणि बापाच्या तोंडावर थुंकून तू निघून जातेस की ग? छत्रपतींचा धर्म तुला कळेना, तुला तुझा बाप कळेना, तुला तुझी आई कळेना पोरी. आमच्यासारखे जीव तोडून सांगतात तर आम्हाला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करायला लागला पोरीनं, तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात तुम्ही बोलायला लागला. हे पोरीनो ऐका ग, हे पोरीनो ऐका, हे 15 दिवसानं ग, 15 दिवसानं ग पोलीस स्टेशनला हजर राहतेस ग. पोलिसांचा फोन जातो बापाला, याओ या तुमची पोरगी आले, या लवकर या, लवकर या, तुमची पोरगी आले, तुमची पोरगी आले. आई म्हणते जाऊ आपल्या लेकीला घेऊन या, मी नाही जिवंत राहू शकत तुमच्या पोरगी शिवाय, आपल्या पोरगी शिवाय. हे बापाला लाचार तू केलंस, बापाला मान खाली घालायला तू लावलीस. हे तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप येतो ग आणि म्हणतो दीदी घरला चल ग, दीदी आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. तेव्हा बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे पोरी या बापाला ओळखत नाही म्हणून सांगतेस आणि याच बापावर केस दाखल करून निघून जातेस पोरी. हे तुझी कृतज्ञता, हे तुझं स्वातंत्र्य. पोरीनो तुम्हाला फसवलं जातंय पोरीनो. काय तुमची निवड आहे का? अगं मेहनतकार, स्वतःच्या पायावर उभा राहा. राजकुमारातला राजकुमार योग्य वयात येईल की ग तुझ्यासाठी, पण तुला वय पण कळेना. 16, 17, 18 वर्षाच्या लेखी. हा ए पोरीनो, ए पोरा, कुणाच्या तर लेकीचा हात धरायचा, तिला फसवायचं आणि घेऊन जायचं लेकाच्या. हे नामर्द काय रे तुम्ही? हे पोरी हात जोडून सांगतोय बघ, तुझ्याशिवाय तुझा बाप जगू शकत नाही, तुझ्याशिवाय तुझी आई जगू शकत नाही. हे हा समाज तुमच्या पाठीशी असताना तुम्ही का असं करायला लागलाय? हे बाग जीव गेला तर 72 बाग. फक्त संभाजीनगरचीच नाही तर या राष्ट्रातली एकही पोरगी खोट्या प्रेमासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनो. हा आणि जायचं असेल तर मी नेहमी सांगत असतो, आता मी काय हुसकावत नाही, तुला फक्त उदाहरण देतोय पोरी. जायचं तर हिसाब क्लिअर करून जा म्हणतोय मी. सापाला जर ठेचलं तर साप कसा तडपडतो तसं तू गेल्यावर तुझा आई बाप तडपडत असतो का? ए पोरी ऐक का पोरी, जायच्या अगोदर बापाला फक्त म्हण की पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातलं, मला आता तुम्हाला खाऊ घालायचंय. बाप आनंदानं उड्या मारेल. जा पोरी जा, जेवणाच ताट करून घेऊन ये, जा स्वयंपाकघरात जेवणाच ताट तयार कर, पण त्यात विष घाल पोरी. बापाला चार पोरी, बाप मरू दे पोरी. मग काय सांगू अजून?
तुम्हाला काहीच कळत नसेल तर मग शेवटचा उपाय, जाण्याच्या अगोदर त्या बापाला मारून तर टाका. तुमच्या डोळ्यात देखत बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख बघन मग जाकी का पोरी. हे ए पोरी लो, एक ही पोरगी जागवा. कुठलाही धर्म मी पेरत नाही, कुठली अंधश्रद्धा सांगत नाही. जीव तोडून बोलतोय, ओरडून बोलतोय. दाबून मुटकून तुम्हाला मी इथं बसवलं नाही, तुम्ही बसला नसता. तुम्हाला मी रडवत नाही, मी सत्य सांगतोय, तुम्ही रडताय. मी काय करू त्याला? मी काय हिप्नोटाईज करतोय काय? सगळ्या सोशल मीडियावर माझ्या विरोधात उभं राहिला, पण मी पण थांबत नसतो. बघ इकडे बघ, का थांबू? काय चुकीचं केलंय? 6-7 वर्षाची पोरगी माझ्या जवळ पळत आली परवा. सर बाप सांगताय, बापाला मिठी माराय सांगताय. मला बाप नाही सर, मी कोणाला मिठी मारू? पोरी तुझा मी बाप आहे. पोरगी येऊन मला मिठी मारली. साल्या हरामखोर सोशल मीडियावरती काय नको तसं लिहायला लागलेत. रोज घरात बाप बघतेस, एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ. रोज घरात बाप बघतेस, एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ. तेवढा बाप बघ आणि मग जा पोरी, आणि तुझं तू ठरव काय करायचं. हे बघ बिचारा आलाय बघ तुझ्या कार्यक्रमाला इथं. जरा बाप कोण आले जरा हात वर करा. आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आलेत का? जरा हात वर करा. ज्यांची लेक इथं बसलेले हात जरा हात वर करा, बिंदास हात वर करा. ए पोरी इकडे बघ, या हातांच्याकडे बघ, हात वर करा, हात वर करा. या हातांच्याकडे बघ गा पोरी, हा बाप आलाय बघ. जरा उभं राहा, जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा. किती बाप आहे, जरा जागेवर उभं राहा. चला लवकर, एका मिनिटात, काळाची गरज आहे. जागेवर उभं राहा. आपल्या लेकी बरोबर लेकीला घेऊन कार्यक्रमाला आलेले बाप जागेवर उभं राहा. पोरीना जरा एका मिनिटासाठी बघा ग, हा तुमचा बाप आहे. ज्या बापाविषयी मी मगापासून लागलोय जीव तोडून. खाली बसा. ज्या बापाविषयी मगा तुम्ही उभं राहा, तुम्ही उभं राहा. ज्या बापाविषयी मगापासून लागलोय मी जीव तोडून ओरडायला. जरा पुढे या सगळ्यांनी, पुढे या. तिथं या जरा सगळ्यांनी, पुढे या. पुढे जरा या, पुढे या, पुढे या जरा सगळ्यांनी, पुढे या. एका मिनिटासाठी पुढे या सगळ्यांनी. सगळे बाप जरा पुढे या. 4-5 जरा जागा द्या. एका मिनिटासाठी सगळे बाप जरा पुढे या. अजून कोणी कोणी हात उभे केले ते जरा हात वरती करायचे आहेत. पाठीमागचे 2 हात इकडे या, इकडे या, या या इथं या, इथं या. सगळ्या बापांनी पुढे यायचंय. लवकर या, लवकर या, लवकर या, लवकर या. चला उभं राहायचं आहे बाप. सगळे इथं उभं राहा, इथं उभं राहा. अजून कोण कोण बाप आहेत? जरा उभं राहा. या लवकर या सर, या लवकर. तिथं उभं राहा. जरा बघा, रोज तुम्ही तुमचा घरात बाप बघता, आज जरा माझ्या नजरेनं बाप बघायचा आहे. चला लवकर, लाजू नका बापानो. आपली लेख आहे नाही तर उभं राहायचंय, उभं राहायचंय, पुढे यायचंय, माझ्या समोर यायचंय. चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा आहेत का? जरा हात वर करायचा आहे. हे समोर आलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत? दीदीनं हात वरती करायचा आहे. चला लवकर, जागेवर उभं राहायचंय. चाल लवकर, जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा आहेत जागेवर उभं राहायचंय. एका मिनिटामध्ये जागेवर उभं राहायचंय. चाल लवकर आणि समोर यायचंय माझ्या. चल इथं ये समोर माझ्या, इथं समोर ये, इथं समोर ये माझ्या, इथं ये समोर. लवकर ये इथं समोर. चाल लवकर का दीदी. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेत जरा सगळ्यांनी. कोणाकोणाचे पप्पा आहेत इथं यायचंय. चाल लवकर माझ्या समोर आहे. रोज घरामध्ये बाप बघता, आज जरा तुम्हाला बाप दाखवतो. अजून कोणाचे पप्पा आहेत? अजून कुठली दीदी? चाल लवकर इथं ये. चाल अजून कोण आहे? चाल लवकर दीदी इथं ये. या लवकर, आपला बाप समोर उभा आहे. चाल लवकर इथं ये. चाल. आणि आता ऐकायचं, माझ्याकडे बघायचं. आता माझ्याकडे बघितल्यानंतर मी काय तुम्हाला हिप्नोटाईज करत नाही. माझ्याकडे बघा म्हणजे माझ्या नजरेतलं सत्य किती खरं आहे ते बघा, वास्तवता. हे बघ पोरी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर आई नसते तर कोणच नसते. आई नसते तर बुद्ध नसते, छत्रपती नसते, मी नसतो, कोणी नसतं. आईचा वटवृक्ष आहे, आईचा वटवृक्ष आहे पोरीनो. आईशिवाय आम्हाला काहीच नाही. पण आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरीनो. आई नेहमी आपल्यासाठी रडते ना. आयुष्यभर आपल्याला असं वाटलं आईच आपल्यासाठी रडली, पण त्या आईच्या वटवृक्षाखाली छोटस रोपटाय बाप नावाचं. ते रोपट सुद्धा आपल्यासाठी लय रडलंय पोरीनो. हा बाप पोरी आज तुझ्या समोर उभा आहे. आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आज पळत पळत जायचं, समोर तुझा बाप उभा आहे बघ पोरी. पळत पळत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. चल जा, पळत जा.
आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. ए पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी, हा तुझा बाप आहे. तुमच्यासाठी नागडा राहणारा, तुमच्यासाठी उघडा राहणारा हा तुमचा बाप आहे पोरी. बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पोरीनो? या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो? कसलं स्वातंत्र्य मी तुमचं छिनून घेतोय का पोरीनो? पोरीनो, तुमच्यासाठी नागडा राहिला, तुमच्यासाठी उघडा राहिला. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार का? या बापानं असं लाचार व्हायचं का? माझी पोरगी गेली, माझी पोरगी गेली म्हणून यानं फिरायचं का? पोरीनो, या बापाला मान खाली घालायला लावणार आहे का तुम्ही? जीव गेला. पोरीनो, एकदा तुमचं डोकं टेकवा बापाच्या, टेकवा पायावर, टेकवा. हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे बघ, हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी, हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी. एक ही पोरगी जाणार नाही बघ घर सोडून. इथं जेवढ्या कॉलेजच्या पोरी आहेत आणि शाळेच्या पोरी आहेत, जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर जागेवर उभं राहायचं आहे, एका मिनिटामध्ये. चला लवकर उभं राहा पोरीनं, चला लवकर उभं राहा, उभं राहा लवकर, जागेवर उभं राहा पोरीनं. आज नाही तर परत कधीच नाही. चल लवकर उभं राहा. पोरानो चला उभं राहा. कॉलेजचे पोरं, शाळेचे पोरं, चला उभी राहा, सगळे उभे राहा. चला लवकर पोरानं. आपला उजवा हात वरती करायचा आहे बघ, कार उजवा हात वरती पोरीनं, उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावर ठेवा पोरीनं, आपल्या डोक्यावर ठेवा, ठेवा डोक्यावर आपल्या. पोरी डोक्यावर हात ठेव आणि फक्त सांगा पप्पा, डोक्यावर हात ठेवा. पप्पा, ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा. पप्पा, मी तुमचा विश्वासघात करणार नाही पप्पा, मी तुम्हाला कधी लाचार करणार नाही पप्पा, मी तुम्हाला कुत्र्यासारखी मान खाली घालू देणार नाही. पोरीनो, तुम्ही फक्त मेहनत करा, व्यायाम करा, या वयामध्ये शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा. राजकुमार तुमच्यासाठी येईल पोरीनो, पण फालतू प्रेमासाठी, खोट्या प्रेमासाठी घर सोडून निघून जायचं नाही बघ, अजिबात निघून जायचं नाही. बस यासाठीच महाराष्ट्रभर फिरायला लागलोय. कितीही अडचणी मला येऊ देत, मी थांबत नसतो बघ पोरी, मी थांबत नसतो बघ. माझ्या पाठीशी माझ्या आई बापाचा आशीर्वाद तर आहेतच, पण छत्रपती शिवाजीराजा बुद्धांच्या पासून सगळ्यांचे विचार माझ्या पाठीशी आहेत. आणि अशी तरणी पोरं, सगळ्यांनी उभं राहा रे जरा. पोरांना उभं राहा. कार्यक्रम सगळ्यांनी नियोजन केलेलं, सगळी लेकरं उभं राहा. या राष्ट्रामध्ये अशी लेकरं आहेत बघ, प्रत्येक घरातल्या लेकीला आपल्या बहिणीसारखी मानतात, आपल्या मुलीसारखी मानतात. आणि अशी पोरं जोपर्यंत या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीमध्ये आहेत, हे आपल्या राष्ट्राकडे बघण्याचे. लवकर बंटी उभे राहा, सगळे उभे राहा, पोरं उभे राहा, सगळे उभे राहा. मला सगळ्यांची नावं माहित नाहीत. ही लेकरं, या लेकरांना आशीर्वाद द्या, या लेकरांना आशीर्वाद द्या, या लेकरांना ताकद द्या. हे राष्ट्राचं काम आहे, हे राष्ट्राचं काम आहे. यस, हात वर कर रे माझ्या लेकरं, हात वर कर. बस इकडे बघा, हे हात वर करा, ही लेकरं सगळी. या पोरांना आशीर्वाद द्या. पोरीनो, आम्ही कुठलाही तुमचं स्वातंत्र्य घेत नाही, तुमच्यावर काही लादत नाही पोरीनो. कुठला बाप असं म्हणत नाही हीच पोरगा आहे ह्याच्यावरच लग्न कर, नाही करत. पण पोरीनो, तुमची निवड चुकायला लागले, तुम्हाला फसवलं जातंय. म्हणून आज हा अट्टहास होता पोरीनो. आजपासून या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून कुठेही निघून जाणार नाही, तेवढी शपथ घ्यायची. मला आपण बोलावलं या नगरीमध्ये, माझ्या सहित माझ्या आई बापांचा पण सत्कार आपण केलात. पोटात ठेवलेलं लेकरू असो किंवा मायेनं घट्ट धरलेलं लेकरू असो, लेकरू हे लेकरू असतं, लक्षात घ्या. आई ही आई असते, बाप हा बाप असतो. बस मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि मला जर काही आशीर्वाद द्यायचा असेल मातानो, तर आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड भारतभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक कण आणि कण निरोगी राहणार आहे. आणि येणाऱ्या संकटांच्या वरती मात करून सगळ्या राष्ट्राला बाप आई समजावून हे माझं लेकरू सांगत आहे, सांगणार आहे. एवढा आशीर्वाद भगवंताकडे मागा. एका आईचा, बहिणीचा, लेकीचा आशीर्वाद नक्कीच लागतो. एवढा माझ्या पदरात आशीर्वाद टाका. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. एक मिनिट थांबा, कोणी हलायचं नाही. जरा जागेवर बसा, बसा जागेवर बसा. कोणाला एक शब्द बोलायचा आहे आपल्या बापाबद्दल, कोणाला बोलायचं आहे का? बिंदासपणे बोलायचं. कुठल्या लेकीला बोलायचं आहे का? पुढे येऊन ये लवकर ये. कोणाला बोलायचं आहे का? कुठल्या लेकीला बोलायचं आहे का? एक दोन शब्द बोलायचे आहेत का? येस येस येस. एक मिनिट. सगळ्यांनी कोणी हलायचं नाही, शेवटचा 1 मिनिट. माझं नाव मधुरा श्याम बावस्कर आहे. मी आता 12वी पास झाली आहे. मला माहिती आहे माझे बाबा माझ्यासाठी किती कष्ट करतात.
आणि मी त्यांची मान कधीच खाली घालणार नाही. मी तुम्हाला बाबा वचन देते, कधीच खाली घालणार नाही. हे खोटं आहे का? हे परिवर्तन आहे? हे काय ओढून ताणून ही लेख बोलते का आणि ओढून ताणून आपल्या बापाला मिठी मारते का? ज्यांना बाप नाही ते लेखी माझ्यापर्यंत येतात, हे पोरीनं मी तुमचा बाप आहे, ही सगळे तुमचे भाऊ आहेत, यातले तुमचे बाप आहेत, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा, आणि जे काय होत आहे, मुली आमच्या गळ्यात पडतात, मुली आम्हाला मिठी मारतात, एक बाप समजून मारतात. लक्षात घ्यायचं.